नमस्कार मित्रांनो, जेव्हा आपण मनापासून देवपूजा करतो तेव्हा निसर्ग आणि ईश्वरीय शक्ती आपल्याला काही विशिष्ट संकेत देतात. आपण मनापासून केलेली प्रार्थना देवापर्यंत पोचली आहे का, असा प्रश्न अनेकांच्या मनात येतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण काही पारंपरिक आणि आध्यात्मिक संकेत जाणून घेणार आहोत, जे अनेक लोक शुभ मानतात. हिंदू धर्मात देवाची पूजा करताना अनेकदा काही विशिष्ट अनुभव येतात, ज्यांना आपण देवाचे संकेत मानतो. शास्त्रानुसार या खुणा म्हणजे ईश्वरी शक्ती आपल्या श्रद्धेला प्रतिसाद देत असल्याचा पुरावा असू शकतात. यामध्ये पहिला शुभ संकेत आहे तो म्हणजे देवाच्या मूर्तीवरील फूल पडणे. पूजेदरम्यान किंवा आपण आरती करताना जर देवाच्या मूर्तीवरील किंवा फोटोवरील फूल किंवा माळ तुमच्यासमोर पडली तर तो अत्यंत शुभ संकेत मानला जातो. याचा अर्थ असा की देवाने तुमची प्रार्थना स्वीकारली आहे आणि तुमची इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे. मग त्या फुलाचे काय करावे, तर ते फूल प्रसाद म्हणून आपल्या तिजोरीत किंवा पाकिटात ठेवावे. दुसरा आहे तो म्हणजे दिव्याची ज्योत मोठी होणे किंवा प्रज्वलित राहणे. जर दिवा लावल्यानंतर त्याची ज्योत अचानक मोठी झाली किंवा आरती पूर्ण होईपर्यंत ती शांतपणे तेवत राहिली तर ते साक्षात ईश्वरी अस्तित्वाचे लक्षण आहे. याचाच अर्थ तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार होत आहे आणि घरातील संकटे दूर होणार आहेत. तिसरा शुभ संकेत अगरबत्तीचा धूर आणि सुवास. काही वेळा अगरबत्तीचा धूर विशिष्ट आकार जसे की ओम किंवा चक्र धारण करतो किंवा त्याचा सुवास अचानक संपूर्ण घरात पसरतो. याचा अर्थ हे तुमच्या पितरांच्या आशीर्वादाचे आणि घरातील वास्तू शुद्ध झाल्याचे प्रतीक मानले जाते. तसेच दुसरं म्हणजे उदबत्तीचा धूर मूर्तीच्या दिशेने जाणे. खून तुम्ही लावलेली उदबत्ती किंवा धूपचा धूर इतरत्र न पसरता थेट देवाच्या मूर्तीच्या किंवा फोटोच्या दिशेने जाणे. याचा अर्थ शास्त्रानुसार अग्नी आणि धूर हे माध्यम मानले जातात. धूर देवाकडे जाणे म्हणजेच तुमची प्रार्थना थेट देवापर्यंत पोचली आहे आणि तुमच्या आयुष्यातील संकटे आता दूर होणार आहेत. चौथा शुभ संकेत आहे 4. दारात गाय, अतिथी किंवा भिक्षुकाचे येणे. अरायवल ऑफ अ गेस्ट ऑर काऊ. खून तुम्ही घरात आरती किंवा मुख्य पूजा करत असताना नेमक्या त्याच वेळी दारात गाय येणे किंवा एखादा अतिथी, भिक्षुक अथवा साधू पुरुष येणे. याचाच अर्थ हिंदू संस्कृतीत अतिथी देवो भव मानले जाते. पूजेच्या वेळी अशा व्यक्तीचे किंवा गायीचे आगमन होणे म्हणजे प्रत्यक्ष ईश्वरच कोणत्या ना कोणत्या रूपात तुमच्या दारी आला आहे. अशा वेळी त्यांना रिकाम्या हाती पाठवू नये. यथाशक्ती दान किंवा अन्न द्यावे. पाचवा शुभ संकेत डोळ्यात पाणी किंवा अंगावर शहारे येणे. खून नामस्मरण किंवा आरती करताना अचानक मन भरून येणे, डोळ्यातून नकळत अश्रू येणे किंवा अंगावर शहारे येणे. याचाच अर्थ हा तुमच्या अंतर्मनाचा ईश्वराशी झालेला थेट आणि खरा संवाद असतो. तुमची भक्ती पूर्णपणे शुद्ध असून तुमचे दुःख आता लवकरच संपणार आहे अशी ही ग्वाही असते. पाचवं मनाचे समाधान. कोणतीही पूजा किंवा प्रार्थना पूर्ण झाल्यावर तुमचे मन जर शांत, प्रसन्न आणि तणावमुक्त झाले तर ही देवाची कृपा आणि सकारात्मक ऊर्जेची थेट अनुभूती असते. अशा तऱ्हेने मित्रांनो, पूजेमध्ये आपल्या बाह्य आवडंबरापेक्षा तुमचे अंतःकरण आणि भाव शुद्ध असणे सर्वात जास्त महत्त्वाचे आहे, जे भक्तांना सकारात्मकता आणि ईश्वराच्या अस्तित्वाची जाणीव करून देतात. तुम्हाला देखील पूजेदरम्यान किंवा प्रार्थना करताना असा एखादा विशेष अनुभव आला आहे का? किंवा तुम्हाला विशिष्ट देवतेच्या पूजेबद्दल अधिक माहिती हवी का? कमेंटमध्ये नक्की सांगा. लक्षात ठेवा,
प्रार्थनेचा खरा अर्थ म्हणजे श्रद्धा, सकारात्मकता आणि अंतर्मनातील शांतता, आणि या गोष्टी आपल्या वैयक्तिक श्रद्धेवर आधारित आहेत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद. जय श्री हनुमान. जय श्रीराम.